वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, काल आपण 115 क्रमांकाचा श्लोक पाहिला. आज आपण 116 क्रमांकाचा श्लोक पाहूया. बहुशापिता कष्टिला अंबरुषी, तयाचे स्वयं श्रीहरी जन्मशोषी. दिला शीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर. या मनाचे श्लोक क्रमांक 116 मध्ये समर्थ यांनी देव आणि भक्त यांच्यातील अतूट नाट्याचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. देव आपल्या खऱ्या भक्तासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि त्याचे रक्षण करतो. हा या श्लोकाचा मुख्य भाव आहे. बहुशापिता कष्टला अंबरुषी. राजा अंबरीशला दुर्वास ऋषीच्या तीव्र कोपामुळे आणि शापामुळे खूप दुःख झाले आणि मानसिक कष्टही सहन करावे लागले. आपण कितीही धार्मिक, परोपकारी किंवा नीतिमान असलो तरीही आपल्या जीवनात अनेक संकटे येतात, आपल्याला त्रास होतो. राजा अंबरीश एक आदर्श आणि निष्पाप विष्णू भक्त होता, तरीही त्याला एका भयंकर धर्मसंकटाला आणि शापाला सामोरे जावे लागले. संकटे ही आपल्या सत्वाची परीक्षा घेतात असे म्हणतात. जेव्हा आपल्यावर संकट येते ना, तेव्हा मी तर चांगले वागतो, मग माझ्यासोबतच असे का होते, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण अशा प्रश्नांचा विचार न करता, हताश न होता, संकटाच्या काळात शांत राहणे हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. समर्थ दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, तयाचे सोय श्री हरी जन्मसोशी. त्या खऱ्या भक्तासाठी म्हणजे अंबरीशासाठी स्वतः श्रीहरीने पृथ्वीवर वारंवार मानवी जन्म घेण्याचे कष्ट आणि भोग स्वतःवर ओढवून घेतले होते. देव भक्ताच्या कष्टाची किंमत चुकवतो आपण म्हणतो. दुर्वास ऋषीच्या शापामुळे राजा अंबरीशाला जन्म पृथ्वीवर घ्यावे लागले होते. पण भक्ताची व्याकुळता पाहून भगवान विष्णूंनी तो शाप स्वतःवर घेतला आणि स्वतः पृथ्वीवर अवतार घेतला. हा विष्णूचा भक्त पराधीन, भक्ताचा दास असण्याचा गुण आहे. जेव्हा आपण संपूर्ण शरणागतीने ईश्वराची भक्ती करतो ना, तेव्हा आपल्या कर्माचे क्लेश, संकटे आणि दुःख ईश्वर स्वतःवर घेतो आणि आपल्याला मुक्त करतो. म्हणजे या दोन चरणामध्ये बहुशापिला कष्टीला अंबरुषी आणि दुसऱ्या चरणामध्ये तयाचे स्वय श्री हरी जन्मभूमी, यामध्ये एक राजा अंबरीश आणि दुर्वास ऋषीची एक गोष्ट आहे. आपण ती गोष्ट पाहूयात. श्रीमद भागवत पुराणामध्ये या कथेचे वर्णन मिळते. राजा अंबरीश हा इवाकुक्ष वंशातील एक महान प्रतापी आणि चक्रवर्ती राजा होता. संपूर्ण पृथ्वीवर त्याचे राज्य होते आणि इतके मोठे त्याच्याकडे ऐश्वर्य असून की तो मनाने पूर्णपणे भगवंताच्या चरणी जडलेला होता. तो राजवैभवामध्ये राहून सुद्धा संन्याशाप्रमाणे विरक्त आणि भक्ती भावामध्ये विरक्त होता. राजा अंबरीशाने आपल्या राणीसोबत एक वर्षभर महाद्वादशीचे एकादशी व्रत पाळण्याचे ठरवले होते. या व्रताचा नियम असा होता की एकादशीला पूर्ण उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथी संपण्याच्या आत पारण म्हणजे पारण करायचं, त्याचे व्रत सोडून द्यायचं. वर्षाचा शेवटचा उपवास होता. राजाने यमुनेच्या तीरावर कडक उपवास केला.
दान धर्म केले, व्रत सोडण्याची तयारी सुरू होती राजाची. तेवढ्यात ते अत्यंत तपस्वी ऋषी दुर्वास आपल्या शिष्यासह आले. त्या ऋषींना पाहून राजाने त्यांचे स्वागत केले, त्यांचा मानपान केला आणि त्यांना भोजनाचा आग्रह केला. दुर्वास ऋषींनी निमंत्रण स्वीकारले, पण भोजनापूर्वी स्नान आणि दुपारचे संध्यावंदन करण्यासाठी ते आपल्या शिष्यासह नदीवर गेले. दुर्वास ऋषींना नदीवरून परत यायला खूप उशीर झाला होता आणि इकडे द्वादशी संपण्याची जी वेळ होती, पारण करण्याची जी वेळ होती ती म्हणजे संपत आलेली होती. आणि जर द्वादशी संपण्याच्या आत जर पारण केले नाही तर व्रत हा भंग होतो, वर्षाचे पुण्य नष्ट होणार होते. जर ऋषीच्या आधी राजाने भोजन केले तर अतिथीचा अपमान होतो आणि हा अपमान म्हणजे ऋषीचा शाप मिळण्यासारखे होते. ते राजा मोठ्या धर्मसंकटामध्ये अडकला होता. आता काय करावं बाबा? इकडे वेळ जात होती आणि तिकडे ऋषी येत नव्हते. त्याने तिथल्या विद्वानाशी चर्चा केली आणि शेवटी असं ठरलं की बाबा राजाने पाणी ग्रहण करावं. दुर्वास ऋषी जेव्हा स्नान करून परतले तेव्हा त्यांना आपल्या दिव्य दृष्टीने समजलं की राजाने त्यांच्या आधी पाण्याचे प्राशन केले आहे. दुर्वास ऋषीचा पारा चढला, ते रागात आले, खूप राग आला त्यांना. अरे घमंडी राजा, तू माझा अपमान केलास, मी तुला याचे फळ देतो, मी तुला शाप देईन. त्याने आपल्या डोक्याची एक जटा उपटली आणि जमिनीवर आपटली. त्यातून एक भयंकर अग्नी ओकणारी राक्षसीनी निर्माण झाली. दुर्वासाने तिला अंबरीषला मारण्याची आज्ञा केली. ती राक्षसीनी तलवारीसह राजाच्या अंगावर धावू लागली, पण राजा अंबरीष अजिबात घाबरला नाही. तो हात जोडून भगवंताच्या स्मरणात शांत उभा राहिला, भगवंताचे नामस्मरण करू लागले. अंबरीष हा देवाचा परमभक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याच्या रक्षणासाठी आधीच आपले सुदर्शन चक्र तिथे तैनात केले होते. राजावर संकट येताच सुदर्शन चक्र प्रकट झाले आणि त्यांनी एका क्षणात त्या राक्षसीनेला जाळून भस्म करून टाकले. राक्षसीनेचा तर अंत झाला, पण ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषीच्या दिशेने निघाले आणि दुर्वास ऋषीच्या मागे त्यांचा मागोवा घेत ते चक्र निघाले. चक्राचा महाभयंकर ताप पाहून दुर्वास ऋषी जीव वाचवण्यासाठी पळू लागले. ते स्वर्गलोकी गेले, ब्रह्मलोकी गेले, शिवलोकात गेले. सर्वांना विनंती करू लागले की मला यापासून वाचवा. त्यांना भगवंताने सांगितलं की तुला यापासून रक्षण फक्त हे चक्र विष्णूचे आहे, तर विष्णूच करू शकतात, तू विष्णूकडे जा. दुर्वास ऋषी विष्णूकडे धावले. त्याने विष्णूचे पाय धरले, त्यांना विनंती केली की भगवंत मला यापासून तुम्ही वाचवा. भगवंत म्हणाले, तुला जर स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर तू ज्या भक्ताचा तुम्ही अपमान केला आहे त्या राजा अंबरीषीलाच जाऊन तुम्ही शरण जा, त्यांची माफी मागा. दुर्वास ऋषी धावत परत आले आणि वर्षानंतर ते राजा अंबरीषीच्या पाया पडले. एक वर्षभर हे दुर्वास ऋषी पळत होते आणि मग त्यांनी दुर्वास ऋषीची राजाकडे त्यांनी माफी मागितली, शरणागती पत्करली. दुर्वास ऋषीचा अहंकार ते गळून पडला. राजाने त्यांना माफ केलं आणि अंबरीषीच्या भक्तीचा जय जयकार. म्हणजे यातून भगवंत आपल्या भक्तासाठी धावून येतो. आणि भगवंत काय नाही करत हो आपल्या भक्तासाठी. आपण पाहतो काकड आरतीमध्ये एक अभंग आहे, उच नीच नेने काही भगवंत, तिष्ठेत भाव भक्त देखोनिया, दासी पुत्र कन्या विधुराच्या भक्षी, दैत्याच्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्मू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले वेणी, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू पुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी, नामयाची जनी सेवेची सेनी, घरमाघरी पाणी वाही झाडी, नामया सेवी नवे संकोचित,
ज्ञानी याची भिंत अंगे ओढी, अर्जुनाचे रथी होय हा सारथी. भक्षी पोहे प्रीतीची सुदाम्याची, गवळ्याच्या घरी अंगी गाई वळी. द्वारपाळ बळीद्वार झाला, एकोबाची ऋण फेडी ऋषिकेशी. अंबरीषाचे सोशी गर्भवास, येथे सुद्धा अंबरीषाचे जे गर्भवास होता, भगवंतानी म्हणजे तो त्रास सहन केलेला आहे. म्हणजे भगवंत आपल्या भक्तासाठी धावून येतो, त्यासाठी काय नाही करत. या अभंगामध्ये विदुराच्या कन्या भक्षण केल्या, रोहिदासा संगे चर्म रंगू लागले, कबीराचा बोध शेले विनू लागले, अर्जुनाच्या सारथी झाला. काय नाही करत भगवंत आपल्या भक्तासाठी. पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, दिला शिर सिंधू तया उपमानी, दुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. यामध्ये आणखीन एक पुढे एक कथा आलेली आहे. दिला शिर सिंधू तया उपमानी, ज्याप्रमाणे बाल उपमन्यूचा भक्त म्हणून आपण उल्लेख करतो, तो इतका भक्त होता की भगवंताच्या शिवाय त्याला कुठलंही चिंतन नसायचं. केवळ भक्ताच्या म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये तो विलीन असायचा. ज्याप्रमाणे बाल उपमन्यूचा इतका भगवंतावर दृढ विश्वास होता की त्याने भगवंताला प्रसन्न करून घेतले आणि भगवंताने त्याला साक्षात क्षीरसिंधू बक्षीस म्हणून दिलं. याची एक कथा आहे, तीही आपण पाहूया. आणि शेवटच्या चरणामध्ये नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, म्हणजे भगवंत जो आहे तो आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाही. तो ज्या ज्या वेळेला संकटात असतो त्यासाठी त्या भक्ताला सोडवण्यासाठी भगवंत तेथे येतात आणि त्याची सेवा करतात, रक्षण करतात. त्यासाठी काय काय नाही करत भगवंत, पण फक्त आपण पूर्ण समर्पण भावनेने, भक्ती भावनेने भगवंताच्या चरणी लीन होणं महत्त्वाचं आहे. ही जी बाल उपमन्यूची जी कथा आहे ना, ज्याला क्षीरसागर भगवंतानी बक्षीस दिलं होतं, भेट दिली होती, ही कथा शिवपुराणामध्ये येते. उपमन्यू हे ऋषी व्याघ्रपाद याचे सुपुत्र होते. ते अत्यंत लहान असताना आपल्या आईसोबत आजोळी मामाच्या गावी गेले होते आणि तेथे त्यांनी गाईचे दुधाचे प्राशन केले होते. त्यांना त्यांच्या आईनं गाईचं दूध दिलं होते प्यायला आणि ते अत्यंत गोड मधुर असं दूध पिल्यानंतर परत आपल्या गावी आल्यानंतर, आपल्या घरी आल्यानंतर परत त्यांना ते दूध पिण्याची इच्छा झाली. पण ते गरीब होते, त्यांच्या घरामध्ये दयनीय अवस्था होती, गाय नव्हती, गोधन नव्हतं. मग त्यावेळेला त्याची आई काय करायची, पिठामध्ये पाणी घालून त्यांना दूध म्हणून द्यायची. पण ते दूध प्यायचे नाहीत उपमन्यू. ते म्हणायचे की आई हे दूध नाही आहे, चवीला चांगले लागत नाही आहे, मला ते तू दूध अगोदर जे दूध दिले होते ते दूध दे. आई म्हणायची, बाळा आपण गरीब आहोत, आपल्या नशिबात दूध नाही आहे. जर तुला खरे दूध हवे असेल तर तू भगवान शिवशंकराची आराधना कर. तर तुला संपूर्ण जगाचे मालक आहेत आणि ते तुला दूध देतील. तर आईचे शब्द बाल उपमन्यूच्या मनामध्ये इतके ठासले ना, तो तसाच जंगलात गेला. त्याने तिथे मातीची शिवलिंग तयार केली आणि अत्यंत कठीण तपश्चर्या सुरू केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा अहोरात्र जप करू लागले. एका लहान मुलाचे हे कठोर तप पाहून भगवंत साक्षात प्रगट झाले. अभिमन्यूच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वती तिथे प्रगट झाली आणि शिवजींनी इंद्रदेवाचे रूप धारण केले आणि बाळा तू कोणाची तपश्चर्या करत आहे असे त्याला विचारले. त्यावेळे त्यांनी म्हटलं की बाबा मी शिवशंकराची प्रार्थना करत आहे. तर ते म्हणाले की हा तर शमशानामध्ये राहतो, अंगाला राख फासतो आणि तू काय याची पूजा करतो. मी इंद्र आहे, तू माझी पूजा कर, मी तुला सर्व स्वर्गाचे जे सुख आहे ना ते देईन. मग त्यांनी म्हटले की त्याला तो रागाने लालबुंद झाला. माझ्या महादेवाविषयी एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. तुम्ही माझ्या शिवाची निंदा करू नका. जर तुम्ही माझ्या शिवाची निंदा केली
तर मी माझा प्राण इथेच संपवून टाकेन. ही उपमन्यूची अढळ निष्ठा पाहून भगवान शिवशंकर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला क्षीरसागर म्हणजे दुधाचा संपूर्ण समुद्र बहाल केला. म्हणजे या चिंतनातून आपल्याला इतकं सांगायचं आहे की संकटात आपण डगमगून जायला नाही पाहिजे. अंबरीशावर जो ऋषीचा कोप झाला होता ना, आणि उपमन्यूवर गरिबीचे जे संकट होते, आपण प्रल्हाद बघतो. काय या प्रल्हादाला सुद्धा भगवंतानीच वाचवलं होतं. म्हणजे संकटामध्ये आपण डगमगून जाता ईश्वराची भक्ती केली पाहिजे, ईश्वराला आठवलं पाहिजे आणि अनन्य भावाने शरणागती आपण ईश्वराची जेव्हा शरणागती पत्करतो तेव्हा भगवंत आपल्याला आपल्या त्या संकटातून मुक्तता केल्याशिवाय राहत नाही. आणि देव म्हणजे भक्ताची उपेक्षा करतच नाही हो, त्याच्या मदतीला जातो आणि त्याला त्या संकटातून सोडवितो. म्हणून हा अत्यंत समर्पक असा श्लोक समर्थाने इथे सांगितलेला आहे. भौशापिता कष्टलांबरुषी तयाचे स्वय श्रीहरी जन्मसोषी ढिलाशीर सिंधू तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. रामकृष्ण हरी.